कडुलिंबाची पानं पण मी कडुलिंबाचं पण बघितलं. खरंच सांगायचं तर ज्या पद्धतीने नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात तसं त्या पद्धतीने कडुलिंबाच्या झाडाला पण आपण कल्पवृक्ष म्हटलं तर काही वावगं ठरेल असं मला नाही वाटत. कारण कडुलिंबाचं सुद्धा तुम्हाला पित्ताचा त्रास आहे ना, रोज एक पान चावून खायचं आणि त्याच्यावर 1 कपभर गरम पाणी प्यायचं. नाही झालं तर एक पान एक कप पाण्यामध्ये टाकायचं आणि आटवून अर्ध करायचं. एकच पान 1 कप पाण्यामध्ये टाकून अर्ध करायचं आणि हे पाणी गाळून घ्यायचं आणि ते प्यायचं. पित्ताचा त्रास निघून जाईल, उष्णतेचा त्रास निघून जाईल. मेन म्हणजे आपल्या जे पूर्ण बॉडीवरती जे आपल्याला तेज हवं असतंय, खूप लोकांना गोरं दिसावं असं वाटतंय किंवा काळे डाग निघून जावेत असे वाटतात, तर हे पाणी सकाळी तुम्ही प्यायचं. बघा खूप चांगला त्याचा रिझल्ट जाणवेल. साधारण 3 महिने आपल्याला हे करावं लागेल. हे एक अर्धा कप पाणी आहे ना, 1 कपाचा अर्धा कप करून हे 3 महिने करावं लागेल. 3 महिन्यात तुम्हाला शुगरपासून तर तुम्ही लांब राहालच, पण सगळ्याच गोष्टी तुम्हाला स्किनसुद्धा खूप छान व्हायला लागेल, सॉफ्ट व्हायला लागेल, तुम्हाला ग्लो यायला लागेल, चेहऱ्यावरती यायला लागेल, पूर्ण बॉडीवरती यायला लागेल. आता बरेच लोक ग्रीन टी, ब्लॅक टी पितात, काही लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या टी पितात. आपण घरी पण करू शकतो. घरी केलेलं उत्कृष्ट मसाल्याचे सगळे पदार्थ थोडे घ्यायचे अगदी आणि ते 1 ग्लासभर पाण्यात टाकून अर्धा ग्लास करायचं आणि याचे 2-2च घोट प्यायचे. मग त्यात सुंठ असली पाहिजे, लवंग असली पाहिजे, मिरी असली पाहिजे, काळी मिरी असली पाहिजे, दालचिनी असली पाहिजे. हे जर तुम्ही याचा जर काढा करून पिलात तर फुफ्फुसाला इतकी ताकद मिळते की ऑक्सिजनची मात्रा तुमची कायम ओके राहते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुफ्फुस कधी किंवा थकवा जाणवणे हे तुम्हाला थांबून जाईल किंवा फुफ्फुस कमजोर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमी होऊन जातील. यातनं करून बघा आणि मग सांगा ह्या गोष्टी.